हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे आपल्या पहिल्या आणि फर्स्ट ब्लॉगमध्ये आणि ते पण मी सखी या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही म्हणत असाल अगोदर हे चॅनल तर रेसिपीचं होतं, तर आत्ता डायरेक्ट ब्लॉग का? तर कारण हे तसंच आहे. मी 2-3 वर्षापूर्वी यूट्यूबवर एक छान सुरुवात केली होती. कारण की त्यावेळेस माझ्याकडं तसाही भरपूर वेळ असायचा आणि काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून मी यूट्यूबवर सुरुवात केली. पण त्यानंतर माझी एक्झाम होती, टी टेट असेल, त्यामुळे इतके बिझी झाले की परत काही यूट्यूबकडे बघायला वेळ मिळाला नाही. आणि त्यानंतर माझं सिलेक्शन देखील झालं. मी शिक्षक म्हणून जॉईन देखील झाले. मी 1 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी देखील पूर्ण केला. एकदम छान पद्धतीनं, एकदम मस्त असं तो अनुभव होता. खूप काही त्या शाळेमध्ये शिकायला मिळालं. पण काही घरगुती प्रॉब्लेममुळं मला तो जॉब स्किप करावा लागला. म्हणजेच मी आता राजीनामा दिलेला आहे. 1 महिन्याची मुदत आहे आणि तो कंटिन्यू शक्यतो तसाच करेन असं तरी सध्या तरी असंच ठरलेलं आहे. म्हणजे राजीनामा द्यायचा आहे मला. तर तुम्ही म्हणाल की लगेच का राजीनामा वगैरे? तर त्या आहेत काही गोष्टी. त्या पुढं जसा आपला ब्लॉग जाईल किंवा मी माझे अनुभव शेअर करत जाईन आणि हळूहळू या सगळ्या गोष्टी तुम्हाला देखील नक्की समजतील. आणि बऱ्याच जणांनी मला यावरती सजेशन देखील दिलं की गव्हर्मेंट जॉब कोणी सोडतं का? आत्ताच्या या जगामध्ये जॉब मिळणं एकतर खूप कठीण आहे आणि हातात असलेला एवढा कष्टानं मिळवलेला जॉब, प्रयत्न करून मिळवलेला जॉबसुद्धा तू सहज सोडते. तर हे यूट्यूब तर नक्कीच कारण नाही आहे. यूट्यूब फक्त माझी पहिल्यापासून एक आवड होती. त्यामुळे मी अगोदर जेव्हा मी सिलेक्शन होण्या अगोदर आणि जेव्हा मी एक्झाम देण्या अगोदरसुद्धा किंवा एक्झाम देत होते, तेव्हा मी फक्त एक माझी आवड म्हणून हा प्रोफेशन जॉईन केला होता. पण सध्या मी यूट्यूब ॲज अ आवड आणि प्लस प्रोफेशन या गोष्टी सोबत करते आहे. कारण की आता म्हटलं जॉब सोडल्यानंतर घरी आणि मुलं बघत मला करता येण्यासारखं काय आहे? तर मला सुरुवातीपासूनच खूप असं निवांत बसणं आवडत नाही. खूप असं शांत बसायचं, दुपारी झोपायचं आणि मस्त खाणं पिणं वगैरे एवढ्यापुरतं मला जग ते मर्यादित नको होतं. हां, गृहिणी आहे, परंतु माझे काही अनुभव असतील, मी काहीतरी नवीन शिकत राहीन, काहीतरी ॲक्टिव्हिटी असेल, अभ्यास असेल, ट्रॅव्हलिंग असेल किंवा नवीन काही गोष्टी घरात करायच्या असतील, या सगळ्या गोष्टी मला करायला किंवा एक्सप्लोअर करायला आवडतात. आणि आत्ता देखील जॉब सोडला आहे म्हणजे मी खूपच निवांत बसेन तर असं अजिबात नाही आहे. तर उलट माझ्याकडे एक नवीन सुरुवात असेल, एक नवीन ध्येय असेल. कारण की मी 1 वर्षाचा तसा शिकवण्याचा अनुभव आहे. तशी विद्यार्थी संख्याही भरपूर होती तिथं. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी हाताखालून गेलेले आहेत आणि त्यानुसार मला असं वाटतं की मी क्लास घेऊ शकेन, आणखीन यूट्यूबवर करिअर करू शकेन किंवा मुलांना माझ्या ज्ञानाचा तो उपयोग माझ्या मुलांना देखील होणारच आहे. त्यामुळं चला म्हटलं आपण आपलं थोडासा अनुभव यूट्यूबच्या माध्यमातून शेअर करूया आणि आपली जी जर्नी आहे ती आपल्याला नंतर काही दिवसांनी, काही वर्षांनी बघायला आपल्याला देखील ती गोष्ट खूप प्रेरणादायी आणि आवडीची असते. म्हणून म्हटलं चला आपण नवीन सुरुवात करूया या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर जर कनेक्ट राहून माझे अनुभव किंवा माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि येणारे अनुभव हे जर ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा फक्त एक ब्लॉग नाही तर या ब्लॉगच्या माध्यमातून एक नवीन सुरुवातीची एक आठवण असणार आहे आणि ही आठवण मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते, म्हणून हा प्रयत्न. तर तुम्ही आहात ना माझ्यासोबत? आणि हो, सध्या पवित्र पोर्टलवर भरती देखील सुरू आहे आणि त्या माध्यमातून सर्व मला भावी शिक्षक बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत की तुम्ही नवीन जगामध्ये लहान मुलांच्या त्या विश्वामध्ये सामील होणार आहात आणि एक खूप साऱ्या लोकांचं, खूप साऱ्या लहान मुलांचं, या आपल्या भारताचं भविष्य तुम्ही तुमच्या हाताने घडवणार आहात. यासाठी माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. कारण की ज्या लहान मुलांमध्ये रमणं, त्यांच्यासोबत तो आपला दिवस घालवणं यासारखा आनंद या जगात दुसरा कुठलाही नाही असं मी तरी म्हणेन. आणि यासाठी काही जरी तुमचे प्रश्न असतील की माझ्या संदर्भात किंवा तुम्हाला येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात, कारण की आता पवित्र पोर्टलवर भरती सुरू आहे आणि वेगवेगळ्या आपल्याला संस्था, अगोदर जिल्हा परिषदच्या जागा आणि त्यानंतर संस्था या देखील आपल्याला येणार आहेत. तर त्या माध्यमातून तुम्हाला जरी काही कधी आयुष्य आपल्याला एक नवीन संधी देतं स्वतःला सिद्ध करण्यासाठी
आणि ही संधी मला आज मिळालेली आहे असं मला वाटतं. म्हणूनच आपण दररोज भेटूया खूप छान पॉझिटिव्ह एनर्जीसोबत, सकारात्मक विचारांसोबत आणि खूप एनर्जेटिक स्वतःला घडवण्यासोबत. कारण की या ब्लॉगमध्ये शोध स्वतःचा, आपल्या अस्तित्वाचा, माझ्यातल्या मला ओळखण्याचा असणार आहे. तोपर्यंत माझ्यासोबत राहा. जोपर्यंत आपण आपलं ध्येय सिद्ध करत नाही किंवा साध्य करत नाही, जोपर्यंत आपलं ध्येय मिळत नाही तोपर्यंत हा प्रवास थांबणार नक्कीच नाही. तर चला माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.